वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आता जात आहे बाहेर. आम्हाला हे जेवण म्हणजे मामीकडे. मी सुमू दीदी आमची बसलेली आहे. काय खबर ऑरेंज. आणि पिल्लूची पण तयारी बघा झालेली आहे. आणि माझी पण तयारी झालेली आहे. फक्त मला आता टिकली लावायची बाकी आहे. मी टिकली लावून घेते आणि नंतर यांची तयारी बाकी आहे. आता हे पण तयारी करतील आणि आम्ही जाणार आहे आज जेवण करायला. झाली आंघोळ आणि आता झालेली आहे आमची तयारी. आणि सुमूची तयारी तुम्ही बघू शकता. थोडीशी आणि तिचा असा लुक आहे हा. आणि बिल्लू तुम्ही बघू शकता. सुमू गेली होती आज तिच्या आजीकडे गेली होती आणि तिच्या आत्याने जे ते आत्याने घातले ना वेणी. आणि तिच्या गुडू आत्याने तिला वेणी घालून दिली. आणि आजचा संडे तसं तिका एखाद्या जात असं संडेला तिकडे आजीकडे तिच्या. सो तिकडून मग ती आंघोळ वगैरे सगळं तिकडून करून आली आणि वेणी पण तिच्या आत्याने तिला घालून दिली. आणि आता आमची झालेली तयारी. पण यांची काही तयारी झाली नाही अजून. म्हणजे प्रेसच करणं चालू झाली का तुमची तयारी? त्यांची तयारी राहिली अजून. आणि आमची झालेली तिघांची पण तयारी सगळं. आता आम्ही निघतो. आणि आता इथे आम्ही निघालो होतो मामीकडे जाण्यासाठी. आणि सुमूचे पप्पा जे आहे ते शरण्याला आधीच समोर घेऊन आले होते. म्हणजे गाडीमध्ये बसले होते ते. तो समोर बसला होता त्यांच्याजवळ. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला रिटर्न पाठीमागे घेतले. आणि ते नंतर आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जवळपास 1:30 वाजलेला होता. कारण की 12 वाजता हे आलेले होते आणि आम्हाला जायपर्यंत 1:30 वाजलेला होता. आणि त्याच्यानंतर गेल्यावर मग भूक लागलेलीच होती सगळ्यांनाच. आणि मामीचे चालू होते मांडे करणं. पण हा थोडा राहत नव्हता, किरकिर करत होता. आणि झोप पण त्याला आलेली होती. त्याच्यामुळे मग जरा मला म्हणजे थोडंसं जेवायला पण थोडा लेट झाला होता. आणि मग मला शूट पण करता आलं नाही. आणि जेवताना पण शूट करायचं होतं. पण भूक एवढी लागलेली होती की म्हणजे लक्षातच राहिलं नाही की आता जेवायला बसलेलं आपण तर सगळेजण जसं शूट करायचं म्हणून. आणि इथे मामींनी जे आहे ते यांना हळद कुंकू लावून वळवून घेतलं होतं. आणि नंतर टॉवेल वगैरे जे काही असते मानपानाचं ते सुमुश पप्पाला दिलं होतं. आणि जे सुमुश पप्पा जे आहे ते मामा मामीजवळ त्यांच्या लहानपणी खूप जास्त राहिलेले. त्याच्यामुळं आम्ही जास्त म्हणजे बऱ्याचदा मामा मामीकडे येत असतो. सध्या मामा तर इथं नाही, मामा बाहेरगावी आहे सध्या. सो त्याच्यामुळे मामी जे ते मामी त्यांचे कर्तव्य जे ते पार पाडत असतात. दरवेळेस प्रत्येक वेळेस ते त्यांचे कर्तव्य पार पाडतात. आणि मग त्यांनी प्रमोशन झाले यांचे. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला इथे इन्व्हाइट केलेलं होतं. किंवा भाच्याचं प्रमोशन झालं, मी कसं काय पार्टी मागो भाच्याला, तर मीच पार्टी देते भाच्याला, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि सुमुश पप्पांनी मामाच्या घरी खूप जास्त टाईम स्पेंड केलेला आधीपासूनच. सो त्यांचे जास्त म्हणजे आवडीचे मामा मामी म्हटलं तर चालेल. सो आम्ही त्याच्यामुळे इथे बऱ्याचदा आम्ही येत असतो. आणि इथे आदेश आणि मामी जे यांनी मग बुके दिले यांना. आणि त्याच्यानंतर मग फोटोज वगैरे काढले आम्ही. आणि सोनू जे आहे ते सोनू नंतर आम्हाला समोर आला होता सोडवायला. कारण की 4 व्हीलर जे आहे ते आम्ही वरती समोरच्या गल्लीमध्ये ठेवलेली होती. आणि ते मामीने जे ते शरण्याला घेतलेलं होतं. ऊन होतं जरा, 4 वाजलेले होते. आणि सुमूला पण सिंगिंग क्लासला पण जायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही 4 वाजता निघालो होतो. आणि सोनू जो आहे तो समोर चालला होता. आणि दूर गाडी उभी केलेली होती आम्ही समोर तुम्ही बघू शकता. त्याचे सुमुश पप्पांनी ते गेलेले होते आधी समोर. आणि त्याच्यानंतर मग घरी गेल्यावर नंतर माहीत पडलं की सुमूच्या क्लासला सुट्टी म्हणून. मग त्याच्या म्हटलं जाऊ द्या. मग घरी गेल्यावर आम्ही चौघांनी पण आराम केला. आणि त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आम्ही त्यांच्या घरून रिटर्न वापस आलो. बाय बाय बाय. आम्ही 4 वाजता आलो. आणि आल्यावर थोडासा आराम केला मग. कारण की जेवण फुल झालेलं होतं. मटण मांड्याचं बेत होता. पण तिथं मला म्हणजे शूटिंग करायची विसरून गेली. कारण की बाळ जे आहे ते रडत होतं. मग त्याला झोपू घातलं. त्याच्यामुळे मग शूटिंग काही झाली नाही. आणि त्यांनी सुमूचे पप्पा जे आहे म्हणजे माझे मिस्टर जे आहेत त्यांचं प्रमोशन झालेलं आहे.
आणि त्या प्रमोशनच्या म्हणजे डिपार्टमेंटचे पेपर होते मागं, ते मुंबईला गेले होते. मी त्याचा व्हिडिओ जो आहे तो टाकला होता. सो त्या परीक्षेमध्ये ते पास झाले होते. सो त्याच्यामुळं मग एक सेलिब्रेशन म्हणून मॅमीने आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांना पार्टी द्यायची तर त्यांनीच आम्हाला पार्टी दिली. आणि ते म्हणे की माझ्या भाच्यानं म्हणजे माझ्या भाच्याला मी कसं काय मागू, तर मीच त्यांना पार्टी देते. तर त्याच्यामुळे मटण मांडायचा जो बेत आहे तो त्यांनी केलेला होता. आणि तिथून मग आम्ही जेवण वगैरे केल्यानंतर चहा वगैरे पण झाला. आणि नंतर मग आम्ही घरी आलो. घरी मग आल्यावर थोडासा आराम केला मी. आणि बाळाला जे ते झोपलेलं आहे, शरू जो आहे तो माझा तो झोपलेला आहे, बघू शकता तुम्ही. मेनू जो आहे तो म्हणजे यांचा टिफिनमध्ये मला द्यायचं आहे उद्या. आप्पे द्यायचे उद्या टिफिनमध्ये यांना. आणि त्याच्यासाठी मग मी आता तिथून आलो, आम्ही आराम वगैरे केला मी. आणि त्याच्यानंतर मग मी एक याच्यामध्ये तांदूळ, त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ, त्याच्यानंतर ही आहे मुगाची डाळ, आणि ही आहे उडदाची डाळ. अशा ह्या ज्या डाळी ज्या त्या भिजू घातल्या होत्या. आणि माझा जो बाजार जो आहे तो पण भरायचा राहिलेला होता, कारण की आम्ही हे 12 वाजता आले होते बाजारातून. आणि सुमू पण गेली होती त्यांच्यासोबत. आणि मी सांगितल्याप्रमाणे सुमू जे आहे ते तिकडे तिच्या आजीकडे गेली होती. सो तिकडेच तिने आंघोळ वगैरे करून वेणी गिणी घालून ती आलेली होती. आणि आल्यानंतर मग फक्त ड्रेस चेंज केला तिने. मग नंतर आम्ही निघालो. तसं माझा बाजार जो आहे तो पण भरायचा राहिलेला होता. तर बाजार तुम्ही बघू शकता, बाजार पण बाकी आहे भरायचा. तर मी आता बाजार भरून घेते. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने मी चहा वगैरे ठेवील. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता, मी इथे आलेले होते शॉपमध्ये. आणि हे जे शॉप आहे हे चिखली रोडला होतं. आणि यांना सुट्टी होती, त्याच्यामुळं मग म्हणजे माझं बरंच दिवस चालू होतं की आपल्याला फ्रीज घ्यायचं आहे, आपण बघू जसं नवीन फ्रीज. पण काही मुहूर्तच निघत नव्हता आमचा जाण्याचा. बट फायनली आज जे आहे ते आज आम्हाला म्हटलं चला आज जाऊन येऊ आपण. आणि मग पिल्लूला घेऊन आम्ही संध्याकाळचं गेलो होतो शॉपमध्ये या. आणि छान छान फ्रीज दाखवले तिथे. आणि खूप मोठं शॉप आहे. आणि हे इथे जे हे नवीन झालेलं आहे शॉप, म्हणजे जुनं जे आहे त्यांची ते मार्केट लाईनला होतं. आणि इथं जे आहे हे नवीन झालेलं होतं. सो आम्ही इथे आलेलो होतो. आणि सुमू जे आहे ते बाळाला घेऊन जात होती समोर. आणि मग आता इथे गेल्यावर तुम्हाला दाखवते मी की कोणत्या कोणत्या प्रकारचे फ्रीज होते. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीज इथं होते. आणि भरपूर मोठे पण होते आणि छोटी साईजचे पण ते फ्रीज होते. आणि मला थोडीशी मोठी साईज घ्यायची होती. पण आमच्या इथे माझं जे किचन आहे फ्लॅटमध्ये, जे किचन आहे माझं, तर ते थोडं छोटं आहे. पण त्या मापाचं फ्रीज जे आहे तसं घ्यायचं होतं मला. आणि ते इथं मिळालं पण मला. अभी ऐसा नहीं, सर्विसिंग करने गए ना अपन, जितनी की जरूरत रही आपको डिजिटल डिस्प्ले मिल जाता है। अब डिजिटल डिस्प्ले तो मिलता है, साथों साथ क्या मिल जाता है इसके अंदर कि आप बाहर से इसको ऑपरेट कर सकते हो। सेकंड ये है मिलता है इसके अंदर कि आपको वाईफाई कनेक्टिविटी मिल जाती है। आज ज़रूरत नहीं इन फ्यूचर, क्योंकि पूरी पूरी जो दुनिया है वो IoT की तरफ जा रही है। स्मार्ट, अपने नेक्स्ट जनरेशन स्मार्ट ही है, उसके अंदर इसको आपको वाईफाई से भी, मोबाइल से भी ऑपरेट हो सकता है। जितने भी बीन्स रहते हैं अपनी, जैसे कि अपने कॉर्न वगैरह रहते हैं, भुट्टा वगैरह अपन छील के रखते हैं, वो रख सकते हैं, बटाने की फली रहती है, सब अपने आप कर देते हैं। और भी बढ़िया है। उसके अलावा उसके अंदर अगर बात करते हो तो उसके अंदर आपको रेड मैश मिलती है। यहाँ तक जो बॉडी है ना, तो बॉडी के अंदर एक लिक्विड है, तो वो प्रॉब्लम आपको फेस करना नहीं पड़ेगा। ये फैसिलिटी आपको इसके अंदर ही मिल जाती है। बाकी आणि इथे तुम्ही बघू शकता, आम्ही फ्रीज पाहिल्यानंतर माझी नजर गेली वॉशिंग मशीनवर. आणि मला वॉशिंग मशीन पण घ्यायची होती. तर बघू आता काय काय घेणं होते. सध्याचा जो प्लॅन आहे तो थोडासा पोस्टपोन केला मी. आणि मला ही वॉशिंग मशीन खूप आवडलेली होती. आणि तसं मी सेमीच वॉशिंग मशीन घेणार आहे, कारण की आमच्या इथे फ्लॅटमध्ये जे आहे ते फिक्स करायचं म्हटलं तर मग एक म्हणजे त्याला नळ कनेक्शन जे लागते ते नाही आहे. आणि जर कनेक्शन जर घ्यायचं म्हटलं तर परत तोडफोड करावं लागणार आहे, नाही तर मग डायरेक्ट बेसिनला अटॅच करावं लागणार आहे. त्याच्यामुळे मग मी इथे जे आहे ते बघत होते की सेमीच घेणार आहे मी. उसके अलावा अपने आणि इथे पास तुम्ही क्लासेस ओव्हन वगैरह पण भी बघू होते हैं शकता, इसके। खूप छान प्रकारचे ओव्हन पण आलेले होते इथे. उसके अंदर आणि मला 2-3 वस्तू घ्यायच्या तशा, पण मग आता त्याचं पण मुहूर्त कधी निघते काय माहिती. तसं मला माझ्या बड्डेसाठीच घ्यायचं होतं, पण बड्डेला जे आहे ते मला दुसरं गिफ्ट मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मग मी सध्या ह्या ज्या वस्तू आहेत त्या थोड्याशा पोस्टपोन केलेल्या आहे. आमचं फर्निचर गेले हे मला माझा नंबर आहे, काय असलं तुम्ही कॉल करू शकता। 2-3 दिवसा अगोदर पण सांगितलं, हां कॉल करून तो कसं मी निकाल के रखूँगा, अगर वो मॉडल वीक है
आणि इथे मग आम्ही सगळ्यांच्या किमती वगैरे बघितल्या आणि काही जास्त महागाच्या नव्हत्या ह्या, म्हणजे आमच्या बजेटमध्ये होत्या. त्याच्यामुळे मग आता याचा विचार जे आहे ते आम्ही नंतर करू केव्हा घ्यायचं तर. आणि मग नंतर आम्ही इथून निघालो होतो बाहेर, हॉटेलला गेलो आम्ही याच्यानंतर मग. आणि याच्यानंतर मग आम्ही इथे जेवायला आलो होतो हॉटेलमध्ये, कारण की संध्याकाळी भरपूर टाईम होता आमच्याकडे आणि हे म्हणजे चला आज बाहेर जेवू आपण. तसं केव्हा पण आम्ही जेव्हा मनात आलं तेव्हा आम्ही बाहेर जाऊन खात असते हॉटेलमध्ये. तसं काही नवीन नाही ते खाण्याचं आमच्यासाठी. तर केव्हा पण आम्ही जात असतो जेव्हा मूड असला तेव्हा, आणि जेव्हा सुमूच्या पप्पाचा मूड असला त्यावेळेस किंवा मग सुमूचा मूड असला त्यावेळेस आम्ही बऱ्याचदा जात असतो. आणि वस्तू पण मला सगळ्या आवडल्या तिथलच्या, म्हणजे खूप चांगल्या प्रकारच्या वस्तू होत्या. फक्त बघू आता त्याचा कधी घ्यायच्या कधी नाही तर. आणि तसं बड्डेनिमित्त घ्यायच्या होत्या मला त्या, पण आता ते थोडंसं पोस्टपोन केलं आम्ही. आणि मग तुम्ही बघू शकता इथे ज्या इथे सुमूचं चालू झालं होतं जेवण करणं, तिला भूक लागलेली होती. आणि ॲज इट इज जे सुमूचे पप्पा जे ते बाळाला सांभाळत होते. आणि अशा पद्धतीने आजचा दिवस गेला आणि त्याच्यानंतर मग आम्ही रिटर्न घरी आलो. आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.